Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव येथील गोवावेस येथील बसवेश्वर उद्यानात आज सोमवारी बेळगाव लिंगायत संघटनेच्या वतीने विश्वगुरू आणि लिंगायत धर्म संस्थापक बसवेश्वर यांची 893वी जयंती साजरी करण्यात आली. शिव बसवनगर येथील कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध महास्वामीजी, पालकमंत्री सतीश जारकिहोळी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन, माजी आमदार अनिल बेनके, महापौर व उपमहापौर आणि लिंगायत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने विश्वगुरू बसवेश्वर यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. बेळगावमध्ये आयोजित श्री बसवेश्वर जयंती कार्यक्रमात जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकिहोळी यांनी महात्मा श्री बसवेश्वरांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या वतीने सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की जात-पात पद्धती नष्ट करून समाजात समानतेचा संदेश देणारे महान नेते म्हणजे बसवेश्वर होत. त्यांच्या विचारांमुळे समाजात समतेची जाणीव निर्माण झाली. यावेळी त्यांनी गौतम बुद्ध, बसवेश्वर आणि डॉक्टर बी. आर. आंबेडकर यांच्या खऱ्या संघर्षाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांच्यासह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते. शिवजयंती चित्ररथ मिरवणूक भव्य प्रमाणात काढण्याची तयारी शिवजयंती उत्सव मंडळांनी पूर्ण केली आहे. त्यामुळे उद्या मंगळवारी बेळगाव शहरात चित्ररथ मिरवणुकीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. काल रविवारपासून शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली असून आज सोमवारी वडगाव आणि अनुगोळ भागामध्ये भव्य प्रमाणात चित्ररथ मिरवणूक काढण्यात येत आहे. तर शहरात मंगळवार दिनांक 21 रोजी चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे काढल्या जाणाऱ्या पालखीचे पूजन सायंकाळी 6 वाजता नरगुंदकर भावे चौक येथे मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार असून अतिरिक्त पोलीस फौजफाटा ठिकठिकाणी तैनात राहणार आहे. मिरवणुकीच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. शिवाय कॉलेज रोडवर बाल्कनीची व्यवस्था करण्यात आली असून मिरवणूक मार्गावरील सर्व अडथळे हटवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या मंडळांनी वेळेमध्ये मिरवणुकीत सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन मध्यवर्ती महामंडळातर्फे करण्यात आले आहे. शहापुरात शिवकालीन युद्धकलेचा थरार अनुभवायला मिळत असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यपूर्ण इतिहासाचा जिवंत आविष्कार पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. या भव्य कार्यक्रमाने उपस्थितांना इतिहासात नेणारा अनोखा अनुभव दिला. बेळगाव येथील 107 वर्षांची शिवजयंती परंपरा यंदाही विशेष आकर्षण ठरली. पारंपरिक उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्यात शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके, शिवपोवाडे आणि संस्कार मूल्यांचा संदेश देणारे विविध उपक्रम सादर करण्यात आले. या माध्यमातून तरुण पिढीमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बिच्चू गल्ली, गाडेमार्ग, धर्मवीर संभाजी युवक मंडळ आणि शिवनेरी युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चिमुकली जिजा किरण जाधव हिने सादर केलेल्या युद्धकलेच्या प्रात्यक्षिकाने प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या आत्मविश्वासपूर्ण आणि धाडसी सादरीकरणाला उपस्थितांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. एकूणच शिवकालीन कला, संस्कृती आणि शौर्याचा संगम अनुभवायला मिळालेल्या या कार्यक्रमाने शहापुरातील वातावरण शिवमय झाले असून समाज प्रबोधनाचा प्रभावी संदेशही देण्यात आला. श्री क्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती व अक्षय तृतीयानिमित्त
भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष रुद्राभिषेक करण्यात आला. तसेच कपिलनाथाच्या पिंडीवर हापूस आंब्याची आकर्षक आरास साकारण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही आंब्यांची आरास फ्रूट मार्केटमधील आंबा व्यापारी यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली. मंदिर परिसरात या आरासीकडे भाविकांचे विशेष आकर्षण पाहायला मिळाले. याशिवाय शिवजयंती व परशुराम जयंतीही मंदिरात उत्साहात साजरी करण्यात आली. कपिलनाथाच्या पिंडीवर शिवरायांचे जिरेटोप परिधान करण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती व ऐतिहासिक अभिमानाचा संगम अनुभवायला मिळाला. या कार्यक्रमास मंदिराचे ट्रस्टी, सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री क्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात दिनांक 20 रोजी बसवेश्वर जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. यावेळी विशेष रुद्राभिषेक करण्यात आला. तसेच कपिलनाथाच्या पिंडीवर किरीट परिधान करून आकर्षक आरास करण्यात आली होती. या अनोख्या सजावटीकडे भाविकांचे विशेष आकर्षण पाहायला मिळाले, ज्यामुळे भक्ती आणि ऐतिहासिक अभिमानाचा सुंदर संगम निर्माण झाला. चव्हाट गल्ली बेळगाव येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौक मंडळाच्या वतीने यंदा एकाच ठिकाणी पारंपरिक चित्रमय देखावा सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल 60 कलाकारांच्या सहभागातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जिवंत केला जाणार असून पहिला प्रयोग मंगळवार दिनांक 21 रोजी सायंकाळी 6 वाजता सादर होणार आहे. अबाल वृद्ध शिवभक्तांच्या आग्रहास्तव हा देखावा खडेबाजार येथील संयुक्त महाराष्ट्र चौकातही सादर करण्यात येणार असून शिवाजी महाराजांची मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. संपूर्ण ऐतिहासिक देखावा संयुक्त महाराष्ट्र चौकात उभारण्यात येणार असून नागरिकांना शिवकालीन इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. ही माहिती मंडळाचे अध्यक्ष अनंत बामणे यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष भरत काळगे, सेक्रेटरी रोहन जाधव तसेच मारुती सुतार, चेतन तहसीलदार, प्रवीण कुंटे, विशाल कुट्रे, आकाश धुराजी, सुनील जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. बेळगावातील वीरभद्र नगरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निचरा समस्येवर अखेर तोडगा निघत असून आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते नव्या गटार व सांडपाणी निचरा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या परिसरात गटार व्यवस्थेअभावी पावसाळ्यात पाणी साचणे, दुर्गंधी आणि संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होत असल्यानं नागरिक त्रस्त होते. या समस्येची दखल घेत स्वतंत्र गटार आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी कालव्याचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. हे काम निश्चित कालावधीत आणि उच्च दर्जाने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले असून कार्यक्रमास नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडेबाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. बेळगाव शहरात उद्या मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य चित्ररथ मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. मिरवणूक चन्नमा सर्कल, काकतीवेस रोड, कॉलेज रोड, पिंपळकट्टा, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली मार्गे, धर्मवीर संभाजी सर्कल, सम्राट अशोक चौक, हेमुकलानी चौक, शनी मंदिर मार्गे कपिलेश्वर मंदिर येथे समाप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर 21 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत आणि बुधवार दिनांक 22 एप्रिलपर्यंत प्रमुख मार्गांवर वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. खानापूर, काँग्रेस रोड व गोगटे सर्कलकडून येणारी वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असून रेल्वे स्टेशन, खासबाग, हिंडलगा रोड, हनुमाननगर व राष्ट्रीय महामार्गाचा पर्याय दिला आहे. गोगटे सर्कल ते शनी मंदिर तसेच नाथपै सर्कल ते शहापूर कपिलेश्वर परिसरातील वाहतूक पूर्णतः बदलण्यात आली आहे.
ओल्ड पीबी रोड, महाद्वार रोड व कपिलेश्वर परिसरातील मार्गांवरही विशेष वळण व्यवस्था करण्यात आली आहे. गुडशेड रोडवरील वाहने मराठा मंदिर व गोवावे सर्कलकडे वळवली जाणार असून मिरवणूक मार्ग काही ठिकाणी पूर्णतः बंद राहणार आहेत. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. निपाणी महामार्गावरील व्हीव्ही क्रॉसजवळ कारचे टायर फुटून गाडी गटारीवर आदळल्याची घटना शनिवारी सकाळी सुमारे 8 वाजता घडली. MH04LM 3016 क्रमांकाची कार मुंबईहून गोव्याकडे जात असताना निपाणीतील गांधी हॉस्पिटल समोर टायर फुटल्याने अपघात झाला. कार गटारीला धडक देत थांबल्याने वाहनाचे सुमारे 50,000हून अधिक रुपयांचे नुकसान झाले. कारमध्ये असलेले 2 पुरुष, 2 महिला व 2 बालके किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर निपाणी शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ पुढील तपास करत आहेत. उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या समवेत झालेल्या आपल्या भेटीबद्दल जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी आज सोमवारी स्पष्टीकरण दिले. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की ही भेट अल्पसंख्याकांच्या संरक्षणाच्या उद्देशाने झाली होती. अशा प्रकारच्या भेटींमध्ये राजकीय चर्चा होणे स्वाभाविक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी हा निर्णय पूर्णपणे हायकमांडच्या हातात असल्याचे सांगितले. योग्य वेळी याबाबत निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी नमूद केले. MK हुबळीजवळ कारची झाडाला जोरदार धडक बसून VSM अभियांत्रिकी महाविद्यालय निपाणी येथील प्राध्यापक ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. प्राध्यापक SM चंद्रकांत असे मृत प्राध्यापकांचं नाव आहे. निपाणीतून धारवाडकडे जात असलेल्या MK हुबळी येथे साखर कारखान्यासमोर अचानक समोर आलेल्या वाहनामुळे ब्रेक मारताना कारवरील नियंत्रण सुटून ती पलटी होऊन झाडावर आदळली. या अपघातात प्राध्यापक चंद्रकांत यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर कित्तूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांनी पंचनामा केला असून मृतांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व 2 मुले असा परिवार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात वर्ष 2004 पासून प्रलंबित आहे. या खटल्याची सुनावणी सलगपणे पटलावर घेऊन त्वरित निकाल द्यावा अशी विनंती सरन्यायाधीशांना निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना सीमा भाग व महाराष्ट्रातून 1,00,000 सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. या निवेदनावर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार रोहित पवार, उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या पत्रकारांनी सह्या करून या मोहिमेस पाठिंबा दिला. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44वे राष्ट्रीय अधिवेशन शनिवारपासून सुरू झाले. या अधिवेशनात बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सह्यांची मोहीम राबवण्यात आली. कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, नागपूर, बीड, नांदेड, अहिल्यानगर, नाशिक आदी भागाबरोबरच बिदर जिल्ह्यातील भालकी, औराद या सीमा भागातील पत्रकार व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सह्या केल्या. पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर, उपाध्यक्ष सुहास हुद्दार, शेखर पाटील, शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची ही मोहीम राबवण्यात येत आहे. बेळगाव शहर व तालुक्यात शिवजयंती उत्सवाच्या चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने 24 तासांकरिता मद्य विक्री बंदचे आदेश दिले आहेत. मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजल्यापासून बुधवार दिनांक 22 एप्रिल सकाळी 6 वाजेपर्यंत ही बंदी प्रभावी राहणार आहे. या कालावधीत दारूची विक्री व वाहतूक पूर्णपणे बंद राहील. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या संदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. बसवनकुर्ची व देवराज उर्स कॉलनी येथे 24 तास पाणी पुरवठ्यासाठी नव्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागरिकांना अखंड व विश्वसनीय पाणी पुरवठा मिळणार असून पाणी टंचाई व वितरणाच्या समस्यांना दिलासा मिळणार आहे.
नवीन पाईपलाईनमुळे कार्यक्षमता वाढून घरांपर्यंत स्वच्छ पाण्याचा पुरवठा अधिक सुलभ होणार आहे. याचबरोबर बसवनकुर्ची येथे सीसी रस्त्याच्या कामाचाही शुभारंभ करण्यात येऊन परिसरातील रस्ते व संपर्क व्यवस्था सुधारली जाणार आहे. यावेळी आमदार सेठ यांनी दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्यावर भर देत स्थानिक नागरिक व पदाधिकाऱ्यांनी उपक्रमाचे स्वागत केले. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभप्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. अंकोला तालुक्यात अगसूरजवळ कंचिनबागिलू बोगरीबैल महामार्गावर पेट्रोल वाहतूक करणाऱ्या टँकरला अचानक आग लागून मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. KA 48E2330 क्रमांकाचा टँकर पेट्रोलियम पदार्थ घेऊन जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याचं प्राथमिक माहितीत समोर आलंय. अपघातानंतर टँकरला आग लागून काही क्षणातच ती भडकली आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज बॉम्बस्फोटासारखा आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण होऊन नागरिक घराबाहेर पडले. घटनेनंतर अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आग नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत. जीवितहानीबाबत अधिकृत माहिती नसून वाहतूक काही काळ बंद करण्यात आली आहे. निपाणी शहरातील घाऊक आंबा बाजारपेठेत सध्या आंब्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र हापूस आंब्याचे दर तेजीत राहिल्याने सामान्य ग्राहकांचा हिरमोड झाला. निपाणी आंबा मार्केटमध्ये सुमारे 1000 पेक्षा अधिक आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या असून दर 500 ते 1000 रुपये प्रति डझन इतका आहे. निपाणीसह चिकोडी, संकेश्वर, मुरगुड, आजरा व गडहिंग्लज येथून व्यापारी खरेदीसाठी येत असून सोमवारी, बुधवार, शनिवार व रविवारी सौदे होत आहेत. आवक वाढूनही दर कायम असल्याने पुढील 15 दिवसात दर कमी होण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. हिडकल जलाशयातून घटप्रभा डाव्या कालव्याला 21 एप्रिलपासून पुढील 10 दिवसांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आमदार भालचंद्र जारकिहोळी यांनी दिली. मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सुमारे 2400 क्युसेक्स पाणी कालव्यामध्ये सोडण्यात येणार असून हा निर्णय शेतकरी व स्थानिक नेत्यांच्या मागणीनंतर घेण्यात आला आहे. संकेश्वर संगम राज्य महामार्गावरील घटप्रभा अरभावी दरम्यानचा कालव्यावरील जीर्ण पूल नव्याने सुमारे 5 कोटी रुपयात बांधून पूर्ण करण्यात आला आहे. हा पूल 22 एप्रिलपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असून काम जलद गतीने पूर्ण केल्याबद्दल अधिकाऱ्यांचे व कंत्राटदारांचे कौतुक करण्यात आले. कालव्याच्या स्वच्छतेची कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून आमदारांनी डावा व उजवा कालवा परिसराची पाहणीही केली. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळ खानापूर यांच्या वतीने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शिवस्मारक खानापूर येथे संत शिरोमणी गोरा कुंभार यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. तालुक्यातील विविध गावांमधून समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. खानापूरसह गलगुंजी, फुलेवाडी, गणेबैल, विश्रांतवाडी, घोटगाळी, बसुर्ते, देवाची हट्टी, नंदगड, जांबोटी, निट्टूर व सिंगीकोप येथील ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात संत गोरा कुंभार यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्यात येऊन उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना कुंभरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांचे आभार मानत भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा विश्वास व्यक्त केला. बेळगाव तालुक्यातील मारिहाळ गावातील अंजना धामोने या वृद्ध महिलेचे शाहूनगर येथील वृद्धाश्रमात वार्धक्यामुळे दुर्दैवी निधन झाले.
2 मुले असतानाही त्यांनी आईला वृद्धाश्रमात ठेवलं होतं. तसेच निधनाची माहिती वृद्धाश्रम प्रशासनाने त्यांना देऊनही त्यांनी अंत्यसंस्कारास नकार दिला. या अमानुष वर्तनामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर नगरसेवक शंकर पाटील व समाजसेवक गंगाधर पाटील यांनी पुढाकार घेत मयत वृद्धेवर अंत्यसंस्कार पार पाडले. या कार्यामध्ये त्यांना निखिल अप्पुगोड व कर्मचारी निसार यांचे सहकार्य लाभले. या घटनेतून एकीकडे मुलांची उदासीनता तर दुसरीकडे समाजसेवकांची माणुसकी अधोरेखित होत असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. बसव जयंतीनिमित्त विजयपूर जिल्हा पालकमंत्री डॉक्टर एम बी पाटील यांनी सोमवारी सकाळी विजयपूर येथील बसवेश्वर चौकातील विश्वगुरू बसवेश्वरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री म्हणाले की विश्वगुरू बसवण्णांचा जन्म झालेल्या विजयपूर जिल्ह्यात त्यांची जयंती अर्थपूर्ण व भव्य स्वरूपात साजरी केली जात आहे. सर्व समाजातील लोक एकत्र येऊन हा उत्सव उत्साहात साजरा करत आहेत. बसवन बागेवाडी येथून बसवज्योती यात्राही येत आहे असे त्यांनी सांगितले. संपूर्ण जगाला आपल्या वचनांद्वारे उत्कृष्ट संदेश देणारे बसवण्णा हे श्रेष्ठ तत्वज्ञ होते. त्यांची जन्मभूमी तसेच कर्मभूमी असलेल्या बसव कल्याणसह सर्व ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे असेही त्यांनी नमूद केले. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर आनंद के, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद, जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी, महानगरपालिका आयुक्त विजय मेक्कळकी यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी, विविध समाजांचे नेते आणि नागरिक उपस्थित होते. जगज्योती बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बसवन बागेवाडी ते विजयपूर येथील बसवेश्वर वर्तुळापर्यंत भव्य बसवज्योती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेचे शहरातील बसव समिती तसेच सिद्धेश्वर बँकेचे अध्यक्ष रवींद्र बिजर्गी आणि अन्य मान्यवरांनी स्वागत केले. बेंगळूर हंदिगणूर येथील बीबी पाटील यांच्या नेतृत्वाखाली व विजयपूर सायकलिंग ग्रुपच्या सहकार्याने ही पदयात्रा आयोजित करण्यात आली. रविवारी रात्री सुरू झालेली ही पदयात्रा मजबीनाळ, उक्कली, उकुमनाळ मार्गे शिवगिरी येथे पोहोचली, जिथे विशेष पूजा व स्वागत करण्यात आले. या यात्रेमध्ये विविध मान्यवर व शेकडो बसव भक्त सहभागी झाले असून गावोगावी भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. भारतात पावसाळ्यात वाढणाऱ्या डेंग्यूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर डेंग्यूवरील पहिल्या लसीला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. क्युडेंगा ही जपानच्या टाकेडा फार्मास्युटिकल्स कंपनीने विकसित केलेली ही लस अत्यंत प्रभावी मानली जात आहे. औषध महानियंत्रकांच्या तज्ज्ञ समितीने 4 ते 60 वयोगटातील लोकांसाठी ही लस सुरक्षित असल्याचे मान्य केले आहे. या लसीसाठी व्यक्तीला पूर्वी डेंग्यू झाला आहे की नाही याची तपासणी आवश्यक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. डेंग्यूच्या 4ही प्रकारच्या विषाणूंविरुद्ध संरक्षण देण्याची क्षमता या लसीमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. विजयपूर येथे बसवेश्वर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातून निघालेल्या या मिरवणुकीत हर्डेकर, मंझप्पा, बंथनाड शिवयोगी, सिद्धेश्वर स्वामीजी, वचनकुटांचे मिरवणूक तसेच गु हळकटी यांचे प्रतिरूप साकारण्यात आले. मिरवणुकीला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर एम बी पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला आणि स्वतः शरणांच्या वेशभूषेत सहभागी झाले. विविध लोककला पथकांच्या सहभागामुळे मिरवणूक अत्यंत दिमाखात पार पडली आणि 12व्या शतकातील बसववादी शरणांचे जिवंत चित्रण दिसून आले. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर आनंद के, सीईओ ऋषी आनंद, विविध अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. बेळगाव शहरात उद्या मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण तरुण भारत न्यूज यूट्यूब चॅनेल तसेच फेसबुक पेजवर करण्यात येणार आहे. यामुळे जगभरातील नागरिकांना घरी बसून या ऐतिहासिक मिरवणुकीचा डिजिटल माध्यमातून आनंद घेता येणार आहे. तसेच उद्या प्रसारित होणारी बेळगाव न्यूज बुलेटिन प्रक्षेपित केली जाणार नाही याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.